जय जय रघुवीर समर्थ. नारायण 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 नारायण. कुणीतरी मला जागा केलं आणि प्रचिती काय आली मला. स्वप्नात सगळ्या वस्तू माझ्या तुटून फुटून गायब झाल्यात. काहीच एक बी वस्तू मला सापडली नाही. प्रश्न पडला की मी जायचं कुठं, खायचं काय, करायचं काय, कायच. आणि मी कष्टी झालेलो यार. पण कोणाचा तरी धक्का लागला म्हणजे काकीचा. मी जागा जाणून बघतोय काय, तर मी बी सुरक्षित आहे आणि सुटकेस बी सुरक्षित आहे. पण ते ज्यावेळेस स्वप्नात बघत होते त्यावेळेस दुःख खोटं आहे हे जागा झाल्यावर मला कळलं. असंच कोणीतरी मला जागृतीमध्ये जागृती आणून देणारा मिळाला असेल. त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर संसारिक अवस्था संसारिक माझ्याच पुढं खोट्या ठरते. आता त्याला मूल्य किती मी द्यायचं हे माझ्यावर. जर जागा झाल्यानंतर मी स्वप्नाला मूल्य देत नाही तर हे तथाकथित स्वतःला साक्षात्कारी म्हणून घेणारे, संत म्हणून घेणारे, साधू म्हणून घेणारे, सिद्ध म्हणून घेणारे फिरून का संसाराला मूल्य देते? मोठा प्रश्न आहे. का मूल्य देते? अगदी राग द्वेषापासून ते सगळ्या गोष्टीला मूल्य देते. पुन्हा पहाटे मला असं सुंदर चिंतन झालं. ते वाक्य तुम्हाला सांगतोय. ज्याच्या जीवनातून क्रोध आणि अहंकार नाही गेला, त्याला वेगळे वैदिक आणि वेगळा नरक तयार करायची गरज नाही. मग जसं मी काकीमुळं का होईना पण मला जाग आली, तसं ज्यांच्यामुळं आपल्याला जागृती आली त्यांनाच गुरु म्हणतो. बाकी तिथे जात कुळ गोर काही. आणि ते जागे पण मला माझ्या असंगतीमध्ये घेऊन गेलं तर नुसतं स्मृतीमध्ये नको की जसं मला कळलं मी पुरुष आहे, पण तरी मी भयभीत आहे. पुरुष असून मी भयभीत आहे. तर मग याचं कारण काय? तर नुसतं स्मृती येऊन काय नको आहे. स्मृतीतलं असंगत्व तुमच्या पुढे सिद्धीला गेलं पाहिजे. मान्यता केली का नाही गीतेमध्ये? तोच प्रसादात मयाच्युता. पण कोणावर नष्टो महास्मृती लागतं. स्मृती झाली पण पुन्हा त्या असंगत्व तुझ्यात किती उतरलंय हेच तर पाहिल्याचं कृष्ण आहे. पुन्हा एका ठिकाणी मी तुला मित्र म्हणतोय, दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला शिष्य, मला गुरु म्हणून स्वीकारतोयस, तिसऱ्या ठिकाणी नातेवाईक म्हणून स्वीकारतोयस. प्रत्येक वेळ तुझं वागणं वेगळं आहे. पण त्याच्यानंतर तुझं असंगत्व तुझ्यापाशी किती आहे? माझी नजर एवढ्यावरच आहे. ना मैत्रीवर आहे, ना तुझ्या निष्काम कर्मावर आहे, ना तुझ्या नात्यावर आहे. तुझा संग तर तुझ्या किती मोडलंय. एवढीच एक नजर माझी तुझ्याकडे स्थिर केलेली आहे. आणि ते माझ्यासाठी सिद्ध झालं, तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी ते सिद्ध झालं. की मग मी शिष्य झालो, तो गुरु झाला. कारण मी पुन्हा तुझ्याच प्रेमात पडलो ना.
पण त्याच्यासाठी तू माझ्या किती प्रेमात पडला हेच तुझ्या असंगतेचं लक्षण आहे. समजते का? म्हणजे माझ्या असण्यानं आणि माझ्या नसण्यानं तुझ्यात किती फरक पडतो ते पाहिले श्रीकृष्णाने अर्जुनात. कारण मी नसताना तोच कृष्ण होतोस आणि मी असताना तो अर्जुन होतोस. म्हणून मी ज्ञानेश्वरीत, गीतेत नाही, म्हणून मी ज्ञानेश्वरीत तुझी शब्द वाहिलीत. मी माझी व्हायला पाहिजे होती, तुझे शब्द वाहिलेत. पण तीही माझ्या लक्षात चूक आली की जर प्रेम आहे तर प्रेमात मी तुझी का शपथ व्हायची, माझी का नाही. म्हणून पुढे जाऊन मी सुधारली चूक 18व्या अध्यायात आणि मी माझी शपथ खाल्ली की प्रेमात मी मारावं, तू का मारावं. ठीक आहे ना. बस मायामय संसारामध्ये हे कळणं, तितकंच गोडीनं उतरणं, तितकंच तदाकार होणं खूप दुर्लभ आहे. खूप दुर्लभ आहे. ऐकून बरं वाटेल, वाचून बरं वाटेल, काही संग्रह करून बरं वाटेल. पण ते प्राणप्रिय हो ज्याला झालं का नाही, म्हणजे अवयवरहित आहे प्राण, आहे की नाही. प्राण अवयवरहित आहे. तरी तो इतका प्रिय आहे. काय बाकी सगळ्याला आपला आपला अवयव प्रिय आहे. काय डोळ्यात काय गेलं बघा, कान दुखतोय बघा, दात दुखतोय बघा, नाकात झाले बघा, बोटं झाले असे बघा. पण प्राण तो अवयव रहित असून सुद्धा इतका प्रिय आहे. का तर त्याच्याशिवाय हे संपूर्ण शरीर काहीच कामाचं नाही. बस इतकंच प्रियत्व जसं आपल्या इष्ट बरोबर झालं, त्याला वेगळं काय बाह्य करण्याची गरज नाही. आणि करत असेल तर त्याची मनं नाही. ठीक आहे, करायची बी गरज नाही आणि करत असेल तर मना बी नाही. ह्या लोकांनी लिंबोनीचं झाड नाही पाहिलं, त्याच्या आडचा चंद्र पाहिलाय. तसंच महापुरुषांच्या जीवनात तुमचं शरीर, जाती, कुळ, गोत्र नाही पाहिलं, त्याला चालवणारा कोण आहे त्यात बघितलं. ठीक आहे. बाकी हे झाड आहे. खेडेगावात मी अजून सुद्धा झाडाच्या अंगात आले म्हणते. ठीक आहे, झाडाच्या अंगात आले, मग त्याचा झाडा करायचे. ऐकले की पूर्वी आमच्या लहानपणी झाडाच्या अंगात आले म्हणायचे. इतकं एकाकार व्हायला तुम्हाला कोण आडवं येत? कोण आडवं कोण येत? इतकं बुडायला कोण तुम्हाला, कुणाची अडचण आहे? तुमचीच तुम्ही अडचण आहे, बाकी कोण नाही. फक्त मानवी मनाचा स्वभाव आहे की त्याला कुठेतरी खापर फोडल्याशिवाय बरं वाटत नाही. कुठेतरी फोडायचंय खापर. म्हणून कधी कधी का नाही मला स्मृती झाली का नाही की काहीच नाही, मी नुसती घेऊन बसतो ज्ञानेश्वर आणि काढेल वचन का नाही ते त्यावेळेसाठी ते तितकंच प्रिय असतं. रात्री 1.5 महिन्यापूर्वी असंच जाग आली आणि कळलं की पडून सुद्धा झोप येणार नाही.
म्हणलं, काय हरकत नाही. मग हातपाय धुवून आलो बाथरूममधून आणि ज्ञानेश्वरी काढली आणि उलटल्यावर 7व्या अध्यायातला 13वा श्लोक निघाला. आचार्य उपासना आणि गुरुसेवेबद्दल जी मी वाचायला लागलो तेच. तर मी अगोदरच टीका केली होती. मी त्यावेळेस इतका आवडला असेल, कळलं असेल म्हणून टीका केली होती. पण पुन्हा जेव्हा वाचत होतो तेव्हा वेगळेच अर्थ लागायला लागले. मी त्याच्यात नुसता 6 ठेवला समजलो होतो. तर 2:45 वाजले मला. हा, त्या गोष्टीचा दिवसा ताण येतो, पण त्यावेळी ताण नाही. त्यावेळेस एक वाक्य सुंदर आवडलं होतं की गुरुसेवेसाठी स्वतःचं हृदय अंतरून ठेवलेलं असतं. हे कसं काय? गुरुसेवेसाठी स्वतःचं हृदय त्यांना अंतरलेलं असतं. ते कोणाचं आहे? आपण गुरुराजेची पावले जशी कोमलच कमले. शेवट कोण होत? खरंच नाही. तर ती हृदय का अंतरले गुरुसेवेचं? का अंतरले? त्याच्यावरच शांत बसलो. गुरुसेवेसाठी त्यांना आपलं हृदय अंतरलेलं असतं. आणि मग लक्षात आलं की जसं कुणाला आनंद व्यक्त करायचा असेल तर त्याच्या हातात हात देतो. तर हृदय हे मोकळं स्थान आहे. आणि त्यांना अशी अपेक्षा असते की ज्यानं हे हृदय अंतरलेलं आहे तिथं माझी पावलं नको, त्याची माझ्याबरोबर पावलं उठू देत. तवा ह्यो अतूट संबंध कायम टिकून राहील गुरु शिष्यत्वाचा. म्हणजे ते मला स्पष्ट तसं मी चिंतन करतो. मी बघतोय काय की त्या अंतरलेल्या हृदयावरनं एक पाऊल गुरुचं चाललंय आणि एक पाऊल शिष्यात चाललंय, एक पाऊल गुरुचं चाललंय, एक शिष्यात चाललंय, आणि दोघे एकाच ठिकाणी बसले. एक गायब झाला आणि एकच राहिला. कारण हृदयच अशी एक मोकळी शरीरात जागा आहे की जिथं चारी मुक्तीचं सुख घेऊ शकतो. चारी मुक्तीचं. आणि तो त्यांच्यावर तदाकार झाला की चारी मुक्ती त्यासाठी खोट्या होते. एकनाथी भागवतात बेजं वरून आले. चारी मुक्ती त्यासाठी पुन्हा खोट्या ठरते. कारण प्रेमात मुक्तीची काय गरज आहे? आणि प्रेमात बंधन कसलं आहे? प्रेम जर बंधन असेल तर मुक्त कसा? खरं. म्हणून ते प्रेम परमतत्व. म्हणून ते प्रेम परमतत्व आहे. आणि ते परमतत्व माऊलीने सोपं हरिपाठात केलं. कारण खऱ्या अर्थानं तो अनामी आहे, त्याला नावच नाही. पण प्रकट करायसाठी त्यानं दिलेलं नाव आपल्याला लावून घेतलं. दिलेलं नाव लावून घेतलं आणि त्या नावानं ओ द्यायला लागला. म्हणून ते नाम जपा म्हणले. तुम्हाला ओ देईल कधीतरी. त्याला वाक्य नामाप्रत्येत तो नाही देण्यात.
ते सोडून जर तुला आणखी काय करायचं असेल तर निराशा पदरी येईल. का तर माझ्या प्राप्तीसाठी अनेक पंथ झाले, ठीक आहे? आणि ते पंथ आतापर्यंत चालतच राहिलेत, अजून पोचले नाहीत, ठीक आहे? पोचले नाहीत. वाया अनेक पंथा जाशील झनी, म्हणजे त्याच्यातच राहणार तो. बैठकीत असतो आम्ही ह्याच्यात असतो. बरोबर, ठीक ठीक. वाया अनेक पंथा जाशील झनी. झणी म्हणजे बुडून. आणि मग अजून कसा पोचे ना, झोप पूर्ण झाल्यावर जाग करावं लागत नाही. तसं पोचल्यानंतर दुसऱ्या कोणाला सांगावं लागत नाही की मी पोचलोय बरं का. म्हणून प्रत्येक महापुरुषांचा हा अनुभव आहे. झुंडीतनं चालणारा नाही अजून पोचला, चालतच राहिलाय तो. म्हणून ते नाम ज्यानं त्याला दिलेलं आहे त्यानं त्या नामाचा कायम स्वीकार केला, म्हणून सहस्रनाम झाली. कोणाची? प्रत्येकाची. विष्णूची, शिवाची, अमुकची, दत्तात्रेयांची. नाही, मी तर परवा बघितलं, आद्यशंकराचार्यांनी दत्तात्रेयांची बी सहस्रनामावली केलेली. तुम्ही कुठलेही नाम द्या मला, मी स्वीकारतो. पण ते नाव माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी सत्य आहे का? की ज्या नावानं मी हाक देईन हे तुमच्यासाठी सत्य आहे का? ते वाटे ना, म्हणून अनेकांनी अनेक नावं घ्यायला सुरुवात केली, ठीक आहे ना. प्रत्येक संप्रदायाची बघ, मग ते म्हणते हा कुठलंही नाव घ्या, काय हरकत नाही. जसं एकच व्यक्ती घरात अनेक टोपण नावानं त्याला हाक मारलं जातं. मित्र सुद्धा अनेक टोपण नावानं हाक मारतात. काय पती पत्नी सुद्धा एकमेकाला अनेक टोपण नावानं हाक मारतात. त्यातलं खरं कुठलं? तर खरं हेच आहे, हाक मारणारा आणि ओ देणारा. बाकी सगळे नाम खोटी. हाक मारणारा आणि ओ देणारा. सांगायचं काय असे की गुरुसेवेसाठी मी हृदय अंतरलंय. भगवंताला आश्चर्य एवढं वाटतंय, अशा दुःखालयात सुख शोधणाऱ्याला मी काय म्हणू? काय म्हणू? मग गुरुस्तु मौन व्याख्यानं शिष्यातो चिन्ह संशय. मग त्या गुरुला, त्या इष्टदेवतेला गप्पच व्हावं लागतं का? समर्थाने सांगितलं, ज्या सुखासाठी तो पळतोस त्या सुखाचा करता, दाता, भोगता तूच आहेस, मी नाही. आणि ते सुख ओलांडलं तर पुढं जे मिळतंय त्याला आनंद म्हणतात. व्यवहारी भाषेत त्याला बी सुखच म्हणतात, पण ते इंद्रियगत नाही, विषयगत नाही आणि इंद्रियगत नाही. आणि त्या सुखाला तो भोगत बी नाही, त्यात बुडून जातो, ठीक आहे ना. बाकी सुख भोगावी लागतात.
मराठीमध्ये कुणाचं वाक्य आहे मला माहीत नाही. गेले ते दिवस आणि राहिले ते स्मृती. चांगल्या जुन्या लेखकाचं आहे. गेले ते दिवस आणि राहिले ते स्मृती. पण त्या स्मृतीला सुखदुःखाची उपाधी लावलीस तर पुन्हा आणखी परिच्छिन्नता येईल. आणि मग द्वैत भावना आहे ती परिस्थिती तुला जगाच्या रूपात स्वीकार करावी लागेल किंवा जीवाच्या रूपात स्वीकार करावी लागेल. प्रत्येक महापुरुषाचं एकच मत आहे की जे आमचे अनुभव होत आहेत, आमचे जे अनुभव आहेत ते प्रामाणिकपणे तुमच्या पुढे मांडलेत. तुम्ही त्याला जसं तसं स्वीकार करा, तर पुढचं पाऊल तुमचं विजयाचं आहे. जसं भगवंतांनी सांगितलं, हे दुःख आलंय, हे मोह आलंय, हे अमुक आहे, हे तमुक आहे. पुढे वेदांत म्हणते हे भ्रम आहे, मिथ्या आहे, भ्रांती आहे. आहे जसं सांगतोय तसं पहिलं स्वीकार तरी करा. जर आपण पृथ्वी गोल आहे, स्वीकार तरी करा. पण चपट्या जागेवर बसल्यानंतर गोल स्वीकारायचं कसं? मग विज्ञान बुद्धी जागी झाली पुन्हा. आणि विज्ञान बुद्धी तुम्हाला प्रमाण मागते. देव आहे याचं प्रमाण काय? नाही काय प्रमाण काय? देव आहे याचं. कुणी म्हटली का आकाश आहे, ते वारं वाहतंय, अमुक हे होतंय, ते होतंय, ते होतंय, ते होतंय, अनेक प्रमाण दिले. पण वेदांतानं शेवटचं प्रमाण सांगितलं तुझं अस्तित्व. ठीक आहे. उपनिषदाचं शेवटचं प्रमाण अस्तित्व. हे कसं? त्याला उदाहरण दिलं त्यांनी, स्वप्न खोटं आहे का नाही? पण तो अनुभवणारा खरा आहे ना. मग अस्तित्व तुला माईक वाटत असेल, माईक जसं रजनीश म्हणले होते की सिनेमा बघायला जाता तुम्ही, सिनेमा तो खोटाच आहे, पण तरी त्याच्यासाठी पैसे तर खरं मोजताना, पैसे तर खरे मोजतात. तिथे खोट्या नोटा चालत नाहीत. खोटा पिक्चर बघायला पैसे तर खरे मोजतात. आणि माघारी आल्यानंतर तुम्ही हिरोईनकडे लक्ष न देता डायरेक्टरकडे लक्ष देता. खूप सुंदरच पिक्चर काढला आहे आणि उत्तम काम करून घेतले त्यांच्याकडून. हे सगळं तुम्हाला तुमच्याच अनुभवानं सिद्धीला गेल्यानंतर, तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर म्हटले पुन्हा तो बघायला जाता का? आवडलाय तरी सुद्धा काय पुन्हा बघायला जात नाही. बघितलाय म्हणतो बस. सिद्धांचं हेच लक्ष आहे. एकदा संसार बघितलाय, संपलं बस, पुन्हा नाही. बघितलंय बस.
आपले आपले अनुभव त्यांनी, ये संसार काट की बाडी उलझ उलझ मर जाना है, अनुभवलंय त्यांनी. पण मग अनुभवल्यानंतर हे काही लोक इथं समजवण्यात वेळ का घालवत बसले. त्यांचं म्हणणं असं होतं, ह्या यमयातना आम्ही अनुभवलेत. यमयातना आहे त्या. तुमच्या वाट्याला ते येऊ नयेत. पण आम्ही वाटा साफ करून ठेवलेत. काहीच करायचं नाही तुम्हाला त्या वाटेने या. नुसतं रोड बनवलेला आहे बस. असा कोण पुरुष आहे, रजनीशचं दुसरं वाक्य, असा कोण पुरुष आहे ज्याला सिद्धिप्रिय नाही? कोण पुरुष आहे? सिद्धी म्हणजे लौकिक बी आणि ज्ञान बी. असा कोण पुरुष आहे ज्याला सिद्धिप्रिय नाही? बघा, असा कोण पुरुष आहे ज्याला सिद्धिप्रिय नाही? तर तो फक्त शिव आहे. फक्त शिव. का माहिती आहे का? त्याचा त्याच्यावरच विश्वास आहे, त्याचा कशावर विश्वास नाही. कारण पार्वतीवर सुद्धा विश्वास असता तर परीक्षा घेतल्या नसत्या. गणेशावर विश्वास असता तर परीक्षा घेतल्या नसत्या. कार्तिकेयवर विश्वास असता परीक्षा घेतल्या नसत्या. म्हणून स्वतःही तप केले, स्वतःही तप करते आणि त्यांना सुद्धा तप करूनच घेतलेलं आहे. तिन्ही गोष्टी कशा आहेत बघा, विज्ञान संपन्न रचलेल्या आहेत त्या काळच्या. पुराणातल्या कथा सोडून द्या बाजूला, ठीक आहे ना. शिव कोण आहे? विश्वास म्हणले की नाही? अच्छा, श्रद्धा कोण आहे? मग शिवाचा पार्वतीवर विश्वास पाहिजे का? श्रद्धेलाच विश्वास पाहिजे. पार्वतीलाच शिव पाहिजे, शिवाला पार्वतीची गरज नाही. विज्ञान संपन्न ते बघा. अच्छा, मग ह्या दोघातून कोण जन्माला आलाय? ठीक आहे, बुद्धी की नाही? मग दोघांचं सुद्धा त्याच्यावरच प्रेम पाहिजे. जो बुद्ध पुरुष आहे, गणेश बुद्धच आहे ना. बुद्धीची देवता म्हणजे स्वतः बुद्ध आहे ना. म्हणजेच बुद्धी नाही, त्याच्यातून निघालेला जो विवेक आहे. बुद्धीची देवता म्हणजे विवेक करून देणारीच देवता ना, आहे की नाही. मग श्रद्धा आणि विश्वासाच्या मध्ये विवेक जर असेल तर ते कायम टिकून राहतं. विज्ञान संपन्नता बघ आशा, पण त्याच्यात थोरला पुत्र कोण होता? आहे की नाही. कार्तिकेयला पुरुषार्थाची उपमा केलेली आहे या महापुरुषाने. जर पुरुषार्थ असेल तरच विवेक कार्य करेल. विवेक करून पुरुषार्थ करणार काय? मग आगी थोडलेला मध्ये घातलाय त्या दोघांच्या, श्रद्धा आणि विश्वासाच्या मध्ये पुरुषार्थाला घातलंय. आणि पुरुषार्थी पुरुषापाशीच विवेक येतो. विवेक जर जागा झाला असेल तर पुरुषार्थ काय करायचा हे असत्य आहे, हा विवेकच का नाही. आणि ते सत्य आहे.
बरोबर. तर मग काय पुरुषार्थ करायचा. पण पुरुषार्थी जर असेल तर त्याच्या मागे विवेक आपोआप येतो. आणि मग तिसरी एक कन्या सांगितली, काय नाव तिचं, अशोक सुंदरी, आहे की नाही. मग ती मुक्ताबाईसारखीच आहे की नाही अशोक सुंदरी. ही कोण आहे, चिर शांती. ठीक आहे ना. अशोक सुंदरीचा अर्थ आहे चिर शांती. मग यांनी रामाला इष्ट का केलं. शिवजी एवढं सामर्थ्य आहेत का नाही, मग त्यांनी रामाला काय इष्ट केलं. तर त्याचं कारण म्हटले, आपल्यापेक्षा वरिष्ठ असतं त्यालाच इष्ट करतात, आहे की नाही. मग राम का म्हटले, पार्वतीने विचारलं, राम का मग तुम्हाला इतके प्रिय आहेत, श्रेष्ठ आहेत. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, मी ज्याचं नाव घेतोय, मी ज्याला शरण जातोय, तेच तत्व माझ्यामध्ये आहे. पण मी अजून तप करतोय, म्हणजे मी अजून त्या तत्वात नाही. जे राम तत्व आहे का नाही, मी अजून त्या तत्वात नाही, पण ते तत्व माझ्यात आहे, म्हणून मी शरण आहे. समजते का. ते रामतत्व माझ्यातच आहे, सगळ्यांच्यात तुमच्यामध्ये राम. आपण साधन का करतोय, रामरूप झालो नाही म्हणून. आणि ते रामतत्व त्या तत्वात मला विलीन व्हायचे, म्हणून मी शरण जातोय. मग ते रामतत्व काय आहे, तर ते परमात्मतत्व आहे. ठीक आहे ना. त्या परमात्मतत्वात मला बी विलीन व्हायचं, ज्याच्यात माझा इष्ट. आणि त्या इष्टला कोण शरण गेलाय, कोणतं शेष, की आता ज्याच्या पुढं काही नाही. आणि त्या शेषानं रूप का घेतलं, तर लक्ष्मण म्हणजे त्यागाचं. त्या शेषानं शेषाच्या अस्तित्वाचा, त्याचाही त्याग करून टाकला. आणि तरीही दोघाच्या मध्ये एक ठेवलीच वृत्ती, की मला पाहिलं की तुमच्यातलं गुरुत्व जागं होतं. आणि तुम्हाला पाहिलं की माझ्यातलं सतशिष्यत्व जागं होतं. आणि हे बहुबंधनाला पार करण्यासाठी या नावेशिवाय दुसरी कुठलीच नाव नाही. सगळ्या नात्यामध्ये श्रेष्ठ नातं मानलं गेलं हे गुरु शिष्याचं, म्हणजे गुरुभक्तीचं. की ज्या एकाला सेवेचं वेड आहे, सेवेच, आणि एकाला दुसऱ्याला कल्याणाचं वेड आहे, की त्याचं साधून द्यायचं. म्हणून माऊलीने ते वाक्य घातलं की गुरुसेवेसाठी मी हृदय अंतरलेलं आहे. बस वाट बघतोय शबरीसारखी, की तुमची पावलं ह्या हृदयावरनं पडून जाऊ. आणि एकदा जर माझ्या शिष्यत्वाचं हृदय तुम्हाला कळलं, तर तुम्ही मला सोडून जाणार कुठं. कारण शेवट तुम्हाला काय प्रिय आहे, तर परम. आणि त्या परममधून तुम्ही ज्यावेळेस देहावर याल, परमतत्वातून, तेव्हा तुम्हाला प्रेमाची गरज आहे. आणि प्रेमासाठी माझ्या इतका अनुकूल तर कोण नाही.
माझ्या इतका अनुकूल कोण नाही, कारण मला तुमच्याकडून काय नको आहे, म्हणून माझी इतकं अनुकूल तर तुम्हाला कोण नसणार आहे. मग शिष्याला गुरुकडून का का काय नको आहे? जसं ज्ञानेश्वरीत मी म्हटले किंवा बऱ्याच ठिकाणी सांगितले, पिकलेल्या फळाला पक्ष्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही, तसंच सतशिष्याला गुरुकृपेचं आमंत्रण द्यावं लागत नाही. तिथं जसं स्वयंभू होतं तसं हे स्वयंभू तत्व. दोघांनाही एकमेकाला दिसत असतं. कसं माहिती आहे का? आपण गाय वासरू घेऊन जातो का नाही रानात, बघितलीस ना? काल तू तिकडं चालवता, मी इकडं चालवतो, पण तुझं लक्ष नव्हतं. ते काय करायचं माहिती आहे का? चरता चरता खाता खाता एकदम माघारी बघायचं आईकडं, आणि ती खाता खाता नंतर तिला आठवून ती माघारी एकदा बघायचं. काय? हां, तू आहेस ना, बस. हां, तू आहेस ना. दोघांची दिशा विरुद्ध होती, पूर्व पश्चिम, पण ते खाता खाता एकदा बघायचं 4-2 मिनिटानं, आणि आपलं आहे ते चालू ठेवायचं. मग हे काय नाम घेतात का एकमेकाचं? काहीच नाही, स्मृती आहे फक्त. म्हणून जिथं गुरुत्व आहे तिथं शिष्यत्व असलंच पाहिजे, जिथं शिष्यत्व आहे तिथं गुरुत्व असलंच पाहिजे, जिथं गाय आहे तिथं वासरू असलीच पाहिजे, जिथं वासरू आहे तिथं गाय. बस. आता चरण्यातला आनंद चर्या व्यक्ती म्हणजे कोणी ह्या दिशेला चालत असेल, कोणी त्या दिशेला चालत असेल, पण स्मृतीत दोघांचे आहे की हां वासरू आहे. ते जसं एकमेकाच्या समोर राहतात, तसंच मग हनुमंताने मी केलं की बस माझ्यासमोर इष्ट आणि इष्ट समोर सेवक. आज शिवजी बसलेत, बाहेर नंदी आहेत. आत गणेश बसलेत, बाहेर उंदीर आहे. पण असं कुठं बघितलं का आत देवी बसली बाहेर वाघ आहे? नाही. त्यानं आपल्याला एवढंच सांगितलं, तुम्ही तुमच्या खऱ्या शक्तीची ओळख करून घेतली की नाही तर तुम्ही वाघासारखा आहे. कशा पुढे डरकाळी फोडली की नाही तर कसलीही परिस्थिती माघार फिरेल. म्हणून काही नाही, साधनेच्या रूपात आपल्याला एवढं सांगितलंय, तुम्ही तुमची महिमा ओळखा. बस. महिमा नाही ओळखली तर मलिन वस्त्र उतारा, पुन्हा चांगली घाला. मलिन वस्त्र उतारा म्हणजे पुनरपी जन्म. मळकं काढा, धुतलेलं घाला. मळकं काढा आणि धुतलेलं घाला. मग काय करा तर बघून नाही, पुन्हा पुन्हा सांगतोय ते सत्य माना. हे दुःखालय बी आहे, मृत्यूलय आहे. मृत्यूलयच म्हणते ना, म्हणलेत ना, हे मृत्यूलय बी आहे आणि दुःखालय बी आहे. एवढ्या 2 गोष्टी तरी लक्षात ठेवा, म्हणजे सुखासाठी पळणार नाही. आणि पुन्हा येण्याची इच्छा होणार नाही. मृत्यूलय आहे म्हटलं, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर ते सांगते तेच करावं लागेल. ज्यांना तुम्ही गुरु म्हणून स्वीकारताय ते काय सांगतात तर बाहेरून आत या, एवढं सांगतात ना. ते आपण काय करतो, बाहेरचंच करत बसलो, बाहेरच्यालाच किंमत दिली. आतमध्ये प्रवेश करणं, आतल्या प्रवेशासाठी संघ आहे. ठीक आहे. 10 दिवस गणपती बसवतो का नाही, त्या गणपतीची तयारी काय आहे, बुडाची तयारी आहे का नाही. पण 10 दिवसात काय 1.5 दिवसापासून जरी तुम्ही ते प्रेम दिलं
तरी मला 1.5 दिवसाचा बी पुरे आहे. आणि अनंत चतुर्थीपर्यंत बी फ्री आहे. अनंत चतुर्थीला जातो ना गणपती, हां, तोपर्यंत free. पण ती अनंत चतुर्थी आहे, मी तिचा अंत नाही. मी त्या दिवशी जाणार आहे, तर त्या अनंत चतुर्थीचा अंत नाही, तसंच माझा अंत नाही. म्हणजे तुमच्यासाठी बुडायला बी तयार आहे. पुन्हा आणखी हाक मारली तर यायला बी तयार आहे की पुढच्या वर्षी लवकर या. मग खरी गोष्ट काय आहे? तर खरी गोष्ट हीच आहे, दुःखालय आहे आणि हे मृत्यूलय आहे. पुन्हा इथं यायचं नाही आणि सुखासाठी मला पळायचं नाही. ठीक आहे ना. मग खोटी नोट जी आहे की नाही, ती आजन्म जरी ठेवली जपून तरी बाजारात ती खोटी म्हणूनच ठीक आहे. किंवा ते बेंटेक्सचे दागिने आहेत की नाही, दिसायला सोन्यासारखेच आहेत, पण मोडायला सोनं त्याची किंमत देत नाही. बस आपली महिमा आपल्याला पाहिजे. आपण खोटी नोट घेऊन फिरतोय. कुठली नोट आहे? तर कल्पनेच्या नोट आहेत हे सगळं. एक कल्पना गेली की दुसरी कल्पना. हे कल्पनारूपी खोट्या नोट आहेत सगळ्या. तर त्याचा वापर सिनेमात होतो. फक्त खोट्या नोटांचा वापर सिनेमात होतो, व्यवहारात नाही होत. तसं या खोट्या कल्पनेचा वापर तुमचा खोट्या जगातच होतो, खऱ्या जगात होत नाही. ठीक आहे ना. हे त्रिवार सत्य आहे. खोट्याच जगात होतं, कारण हा सिनेमा आहे. खोट्याचा वापर खोट्यापाशीच होतो, खऱ्यात होत नाही. कधी कधी जे असे सिद्धीला गेलेत, जसं आपण त्यांच्या आवडीचा व्हायचा प्रयत्न करायचा, त्यांच्या आवडीचं. आवडीचं होण्यासाठी काय लागतं? तर स्थिर भाव लागतो. स्थिर भाव कशाने टिकल? स्थिर भाव टिकल कशाने? कशाने टिकल? स्थिर भाव. फिरून तिथं गगनाहुनी वाढ नाम आहे. बस स्थिर भाव टिकायसाठी एक नामच आहे की ज्या नावानं तो कधी हाक द्यायला तयार आहे. तशी हाक मारा. कशी? की हाक मारली आणि प्रकट झाला. नाही तर मग द्रौपदीसारखं हाकाच मारत लागला, हाकाच मारावे लागले. किंवा शबरीला वाट बघावी लागली.
पण असा कोण आहे की हाकेला उभा राहिला ज्याच्या? कोण आहे पुराणामध्ये? कोण आहे की हाक मारली ना प्रकट झाला? बस, अगदी बरोबर. विजेंद्रू महासंकटी धावत आहे. नुसते हाक मारली ह्यानं पळच काढला. काय? आणि दुसरा कोण आहे? सुदामा. काय हाक मारत गेटपर्यंत आला, नुसतं जाऊन घेतलं की तो आलाय, त्याच्यासाठी हा पळालाय. मग अशी बी वाट बघत बसायला नको शबरीगत, आणि अशी बी हाक मारायला नको द्रौपदीगत. हे आपल्यासाठी दाखले आहेत त्यांचे, ते त्यांचेच झालेले आहेत, पण आपल्यासाठी दाखले आहेत. तुकोबांचं वचन, ठाकत असे उभा पुढे. मग काय करावं लागलं यासाठी? त्यांनाच जर आपण जाऊन विचारलं महापुरुषाला काय करावं लागेल, काय काय म्हणजे, हाय हे चालू ठेव. हाय हे चालू ठेव, हे जर गेलं तर पुढचं काहीच घावणार नाही. आहे हे चालू ठेव. का तर चालू ठेवलंस म्हणून इथपर्यंत पोचलाय, आणि चालू ठेवलंस तर तिथपर्यंत पोचणार नाही का? चालू ठेवलंस म्हणून तर इथपर्यंत पोचलास, आणि पुढे चालू ठेवलं तर तिथपर्यंत पोचणार. नारायण राम. ओम.